राजा आणि शुद्ध हवा. राजा राजसेन कांचनपुरावर राज्य करीत होता. त्याला शिकारीची खूप आवड होती. एक दिवस आपल्या सहकाऱ्यांसह शिकारीसाठी जंगलात गेला होता. संध्याकाळ झाली होती. राजाने रात्री जंगलातच राहण्याचा निर्णय घेतला. तो शिपायाला म्हणाला, ही झाडे तोडून टाका व ही जागा स्वच्छ करा. घाबरत घाबरत एक शिपाई महाराजांना म्हणाला, महाराज, एका रात्रीसाठी ही झाडे तोडण्याऐवजी आपण झाडावर मचवा बांधून राहू. हे ऐकून महाराज क्रोधित झाले. त्यांनी कमरेची तलवार काढली. झाडावर घाव घालताच झाडातून आवाज आला, कृपया मला तोडू नका. मी सगळ्यांना हवा देतो. मला जर तोडले तर हवा बंद होईल. या जंगलात एकच झाड आहे काय? असे बोलून राजाने झाड तोडून टाकले. अचानक तिथे वावटळ निर्माण झाली. हवा बंद झाली. राजा व शिपायांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. राजाच्या डोळ्यातून पाणी आले व राजा बेशुद्ध पडला. शिपायांनी राजाला कसे तरी उचलले व ते महालाच्या दिशेने निघाले. रस्त्यातच एका ऋषींचा आश्रम होता. शिपाई आश्रमात गेले व ऋषींना राजाला वाचवण्याची विनंती केली. ऋषी म्हणाले, मी यांना वाचवू शकतो, पण शिपाई म्हणाले, पण काय? हे महाराज आहेत. तुम्ही यांना वाचवलत तर महाराज तुम्हाला भरपूर धन देतील. ऋषी राजाला उद्देशून मोठ्या आवाजात म्हणाले, उठा. राजा कसा बसा उठून बसला व म्हणाला, माझा घसा कोरडा पडलाय. मला पाणी द्या. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. मला हवा द्या. असे म्हणून महाराज पुन्हा जमिनीवर पडले. ऋषी म्हणाले, तुम्हाला स्वच्छ पाणी व शुद्ध हवा पाहिजे. मी देतो. पण मला वचन द्या की हवा व पाणी तुम्ही मला परत देणार. सर्वांनी होय म्हटले. ऋषी सगळ्यांना आश्रमाच्या मागे असलेल्या फळांच्या बागेत घेऊन गेले. राजाने दीर्घ श्वास घेतला. थंडगार पाणी प्यायला. त्याला बरे वाटू लागले. त्यानंतर काही गोड फळे खाल्ली. धन्यवाद असे म्हणून राजा व त्याचे शिपाई निघून जाऊ लागले. तेवढ्यात ऋषी म्हणाले, हे काय? आपण दिलेले वचन विसरलात? राजा बेफिक्रीने म्हणाला, आम्ही 2-4 कमंडलू पाणी प्यायलो. राजमहालात येऊन 2-4 बादल्या पाणी घेऊन जा. पण शुद्ध हवा? ऋषी म्हणाले. राजा गोंधळात पडला. ऋषींना शुद्ध हवा कशी द्यावी? राजा ऋषींना म्हणाला, शुद्ध हवेच्या बदल्यात मी तुम्हाला भरपूर धन देतो. ऋषी रागवून म्हणाले, मला तुझे धन नको. शुद्ध हवा पाहिजे. सगळ्यांनी हात जोडले व ऋषींना विचारले, शुद्ध हवा देण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल? ऋषी म्हणाले, आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी झाडे तोडलीत त्या ठिकाणी नवीन झाडे लावा व 3 वर्षे त्यांची काळजी घ्या. झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर मला येऊन भेटा. राजानेही तसेच केले. राज्यातील प्रजेलाही झाडे लावण्याचे आवाहन केले. ऋषींना खूप आनंद झाला. झाडे लावा, झाडे जगवा.